सो हे मित्रांनो, स्वागत करीत आहो आपल्या आजच्या नवीन यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये. तर आता आपण आलेलो आहो आंबोरामध्ये सेकंड पार्ट बनवासाठी. आणि ह्या टाईमला आम्ही आहो आंबोऱ्याच्या जवळपास. आणि आपल्यासोबत आहेत पुराणे आपले मित्र प्रवीण राऊत, हे बघू शकता. आणि हे बंटी चाचेरे, तुम्ही बघितल्या नाही, बघू शकता. ठीक आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नदीचे संगम, जे आपण जुन्या नाईट ब्लॉगमध्ये नाही दाखवले. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण नदीचे संगम दाखवू आणि पूर्ण एक्सप्लोर करू दिवसाच्या टाईमला, की काय काय मिळते आणि काय राहते. कारण की आम्ही मागच्या टाईमला आलो होतो तर आम्हाला मिळाले नव्हते, म्हणजे झुणका भाकर वगैरे काय आहे खायला वगैरे, नाही का. तर ते मिळाले नव्हते. तर आता दाखवूया आपण काय मिळते. आपण चला चालू करूया. आता निघून राहिलो आम्ही पूर्ण एक्सप्लोर करायला. म्हणजे आम्ही आंबोऱ्याच्या पूर्ण जवळच, इथून आंबोरा कमसे कम तुम्हाला 300 किलोमीटर म्हणजे 300 मीटर दिसायला मिळेल. तर आता स्टार्ट करूया आपण आंबोऱ्याची जर्नी. आणि काय आहेत आपल्या मित्रांसोबत, हे आपले नवीन मित्र बंटी चाचेरे, हे तुम्ही बघू शकता. थोडे लाजून राहिले. ठीक आहे. बंटी चाचेरे, कुठे राहतात तुम्ही? भंडारा. आणि हे जुने मित्र आपले प्रवीण राऊत, कुठे राहता तुम्ही? नागपूरला. तर आता स्टार्ट करूया आपली जर्नी. चला. आता आम्ही आलेलो आहे आपला आंबोरा ब्रिजवर. मेन स्टार्टिंग पॉईंट जिथून तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला होता, त्या पॉईंटवर आलेलो आहो. आणि इथून तुम्हाला दाखवतो की तुम्ही काय मिस केल्या लास्ट ब्लॉगमध्ये आणि काय नाही, हे बघू शकता. हे तुम्हाला दिसत आहे एवढे जबरदस्त मंदिर, जे नदीच्या मधोमध आहे. आणि हा इथून बघू शकता तुम्ही 5 नद्याचा संगम आहे आपल्या आंबोरा ब्रिज. म्हणजे आंबोरा ब्रिजच्या खालतून 5 नद्याचा संगम होते. टोटल जबरदस्त व्ह्यू आहे. आणि एवढा जबरदस्त व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही जर आंबोऱ्याला आले. एवढी मोठी नद आणि एवढा मोठा पुलिया तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे बघू शकता आमचे प्रवीण राऊत कलाबाजी दाखवत आहेत इथे. खूप चांगला व्ह्यू येत आहे. आणि ते पहाडी जे आहेत त्या पहाडीवरून खूप चांगला व्ह्यू येते. तुम्हाला पहाडीवर चढून दाखवू, म्हणजे जर आपले मित्र म्हणत असतील तर आपण पहाडीवर चढून दाखवू. हे म्हणता का पहाडीवर जाऊ का आपण? बघू ना नंतर. हां बंटी भाऊ काय म्हणता, पहाडीवर जाऊ का आपण?
हो, बंटी भाऊ तर हो म्हणत आहेत. हे महादेवचं हे दाखवत आहेत, पण बघूया आपण काय करायचं आहे समोर. आणि तुम्ही नजारा बघू शकता किती जबरदस्त आहे. हे मंदिर आहे बरोबर नदीच्या मधोमध. आणि तुम्ही तुम्हाला इथे जायला जहाज किंवा बोट वगैरे म्हणतात त्याच्यानी जाऊ शकता तुम्ही. आणि हा मंदिर कशाचा बंटी भाऊ मंदिर कशाचं आहे? महादेवाचं मंदिर आहे. आणि हे बघू शकता किती जबरदस्त आहे. आणि आजूबाजूला पूर्ण नदी आहे, तुम्ही बघू शकता. पहिले घरं होते आणि हे याच्यात पूर्ण घरं जे आहेत ते डुबलेले आहेत ह्या नदीमध्ये. ते खासियत आहे ह्या नदीची. म्हणजे याच्यात किती गाव डुबले आहेत. याच्यात कम से कम 5 ते 6 गाव डुबलेले आहेत. बंटी भाऊ तुम्हाला काही हे आहे का, तुम्ही सांगू शकता का किती गाव डुबले आहेत आपले? नाही, बंटी भाऊला नाही माहीत. प्रवीण भाऊ तुम्ही सांगू शकता का? प्रवीण भाऊला पण नाही माहीत. पण मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो सुशोभितसोबत, तेव्हा सुशोभितने सांगितलं होतं की 5 ते 6 गाव इथं ह्या नदीमध्ये डुबलेले आहेत. तर आपण तेच बघायला आलो. आणि हा जो नदीचा पाणी आहे तो आपला गोसेखुर्द डॅम होता कुठे जाते, पवनी वगैरे क्रॉस करते, चंद्रपूर वगैरे पूर्ण क्रॉस करते. तर आता ट्राय करूया आपण की पहाडीवर चढून तुम्हाला पूर्ण एरिया दाखवू. ठीक आहे. Y me cansé de luchar y de guerrear en vano, estar en la línea de fuego y de meter la mano. Acepto mis errores, también soy humano. Y tú no ves que lo hago porque te amo. Pero ya no tengo más nada que hacer la que me voy, llegó la hora de partir de mi propio camino, seguir lejos de ti. इथं आलेलो आहो आम्ही झुणका भाकर खायला. बघू शकता हे हॉटेल आहे आमचं. आणि हे बंटी भाऊ आपली हवा घेत आहेत थंडी थंडी, कारण ऊन खूप जास्त आहे, त्यामुळं गरमी खूप जास्त होऊन राहिली. स्टार्टिंगला तर आम्हाला पाऊस बघायला मिळाला, पण आता तर खूप जास्त ऊन आहे. म्हणजे नाही म्हणाल तर जे उन्हाळ्यात तुम्हाला ऊन बघायला मिळते ते ऊन आहे. आम्ही झुणका भाकर खाऊ पोटभर, मग पाहूया समोरचं काय करायचं आहे काय नाही, पहाडीवर जायचं आहे की काय नाही. आता आमचं झालेलं आहे झुणका भाकर खाऊन. आणि आम्ही आलेलो आहो मंदिराजवळ. एक म्हणजे टेंटसारखं काही बनलेलं आहे तिथे, म्हणजे थोडा आराम करायला. बंटी गेलेला आहे आपला वरती दर्शन करायला. आणि प्रवीण आणि मी इथे खालीच बघून राहिलो, बोटिंग वगैरे नजारा वगैरे बघून राहिलो नदीचा कसा आहे तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, बिलकुल नदीच्या जवळ
म्हणजे काठावर हे बनलेलं आहे टेंट. आणि ह्या टेंटमध्ये आम्ही थांबलेलो आहोत. म्हणजे या टेंटसारखंच काही आहे, ते बघू शकता. आणि तो मंदिर आहे, तिथे गेला आहे बंटी आपला हे करायला, दर्शन घ्यायला. ठीक आहे, आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि ते बोटिंग वगैरे तुम्हाला दिसत असेल, बारीक नजरेने पाहा लागते. तुम्हाला दाखवतो तरी पण ते दिसून राहिली तुम्हाला, बोट चालून राहिली. बोटिंग वगैरे पाहासाठी आलो होतो, कारण आमचा मन नव्हता की आम्ही इकडे हे बघायला जाऊ, म्हणजे मंदिरात वगैरे दर्शन घ्यायला जाऊ. आणि आपले प्रवीण जे राऊत आहेत त्यांचे हे चालू होत आहेत मोहरम, त्यामुळे आम्ही मंदिरात गेलो नाही. आणि मी तर जास्त मंदिरात वगैरे, तरी पण म्हणजे नेक्स्ट जर आपल्याला टाईम मिळेल तर तुम्हाला दाखवूया मंदिरचा ब्लॉग. आणि तुम्हाला दाखवतो की इथे किती म्हणजे घाणेरडा हे काम केलं आहे, किती गंदगी मचवलेली आहे. हे बघू शकता, हे बघा किती कचरा आहे नदीमध्ये टाकलेला आहे. हे बघा तुम्ही, किती घाणेरडा काम केलं आहे इथे लोकांनी. बॉटला पूर्ण प्लास्टिकचे, म्हणजे जो वातावरण आहे नैसर्गिक वातावरण, त्याला पूर्ण खराब करायची लोकांनी विचार केलाच आहे आधीपासून. म्हणून त्या वातावरणापायी आपल्याला पृथ्वी जे आहे ते हे देऊन राहिली, श्राप देऊन राहिली. तर आपण आता निघूया इथून. बंटीची वाट पाहून राहिलो आम्ही. बंटी आल्यावर आम्ही इथून निघतो. आणि आम्हाला ऊन तर खूप आहे, खूप गरमी होऊन राहिली. जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा म्हणजे पाणी खूप येत होता आणि थंड वाटत होता. आणि जेव्हा आम्ही इथं पोचलो तेव्हा इतकी गरमी झाली की खूपच. तर आता आम्ही इथून निघतो, तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू कसा वाटते. तर तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहो आंबोऱ्यावरून दूर, म्हणजे पहिल्याच्या जंगलमध्ये. आणि म्हणजे हा जंगल जो आहे हा रावणवाडीचा जंगल म्हणला जातो. आणि नेक्स्ट ब्लॉग जो आहे आपला तो रावणवाडीचा दाखवू आपण. म्हणजे नेक्स्ट ब्लॉग नाही म्हणू शकत, आपण डिसाईड नाही केलेला आहे की कुठचा ब्लॉग दाखवून, पण सांगू शकतो की रावणवाडीचा जंगल दाखवू. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि इथपर्यंत आजचा ब्लॉग ठेवूया. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.